नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. विंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एका नवीन व्हिडिओसह मी अपूर्वा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नवरात्र झाली, दसरा झाला, आता चाहूल लागली आहे ती दिवाळी या सणाची. अगदी बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिले दिवाळीला आणि सगळीकडे दिवाळीची लगबग सुरूच झाली आहे. आता अशा वेळेला आपल्याला एक प्रश्न पडतो की दिवाळीची खरेदी नक्की करायची कुठून? कारण खूप सारे स्टॉल लागलेले असतात. आता एक एक स्टॉल लागत आहेत, सुरुवात होत आहे स्टॉल लागण्यासाठी, जिथे दिवाळीचं भरपूर काही आकर्षक असं सामान आपल्याला खरेदी करता येऊ शकतं. आम्ही छत्रपती संभाजीनगरमधल्या त्रिमूर्ती चौकातल्या अशाच एका दुकानामध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी गेलो होतो. खरेदीसाठी नाही म्हणता येणार, पण म्हटलं जरा एक फेरी मारू अशा दुकानात, जिथं सजावटीच्या सगळ्याच वस्तू मिळतील. म्हणजे तुम्ही जर इथे यायचं ठरवलंत ना, तर तुम्हाला आधीच आयडिया मिळेल की इथे काय काय छान छान गोष्टी आहेत आणि आपल्याला काय काय घेता येईल त्याची. चला तर मग सुरू करूया. आणि हो, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दुकानाचे सर्व डिटेल्स आणि दुकानाचा ॲड्रेस सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल, इकडे सगळीकडे तोरणं आणि दरवाजाच्या सजावटीचं सामान ठेवलेलं आहे. खूप सुंदर अशा माळा होत्या इथे. काही फुलांच्या होत्या, काही मोत्यांच्या, तर काही सिमेंटसारखे नवीन लूक आहे. प्लॅस्टिकचे मणी असतील, यासारख्या लूकमध्ये ह्या सगळ्या माळा आणि हे लटकन्स होते. आणि ही छोटी छोटी ह्या घंटा लटकवलेल्या आहेत, तोरणच म्हणता येतील. खूप छान त्याचा आवाज येतो, हवा येते तेव्हा, खूप सुंदर दिसतं. इथे पणत्या ठेवलेल्या आहेत. खूप सुंदर अशा पणत्या होत्या इथे. अगदी पारंपरिक मातीच्या, काही काचेच्या, काही फॅन्सी आणि ग्लिटर असलेल्या पणत्या आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या पणत्या घरात ठेवल्या की खरं दिवाळीचा एक मूडच खूप बदलतो. मला तर वाटतं की घरातल्या खिडकीजवळ आणि बाल्कनीत अशा पणत्या ठेवल्या तर खूपच सुंदर दिसतात. इथे इलेक्ट्रिक दिवे पण दिसत आहेत आपल्याला. इलेक्ट्रिक दिवे पण छान आहेत, पण मला पारंपरिक मातीच्या पणत्याच जास्त आवडतात. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच इथून घेऊ शकता, कारण खूप साऱ्या व्हरायटीज आहेत इथे. ह्या मेटलच्या पण पणत्या इथे आपल्याला दिसत आहेत. आणि रांगोळीच्या मध्ये वगैरे ठेवायला किंवा डेकोरेशनसाठी पण खूप सुंदर दिसतात त्या. हे तोरण पण खूप सुंदर आहेत. खूप सुंदर त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. आणि हे जे चिटकवलेलं आहे वरती, ते पडणारं नाही आहे. नॉर्मली आपण जे तोरणं घेतो त्याचं ते लगेच पडून जातं, पण हे अगदी वॉशेबल आहे. खूप सुंदर तोरणं आहेत, खूप व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये. हे शोपीस जे होतं त्याला काय म्हणतात मला एक्झॅक्टली माहिती नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. खूपच सुंदर होते. हे आकाश दिवे नवीन आलेले आहेत आता सध्या. याच्यामध्ये आपण आपला नॉर्मल बल्ब लावू शकतो आणि त्याच्या किमती पण खूप रिजनेबल आहेत. आणि हे दिवे लॅम्प्स वेगवेगळ्या आकारामध्ये, साईजमध्ये अवेलेबल आहेत. आणि दुकानदार दादांकडे आपल्याला ह्या सगळ्या वस्तू होलसेल आणि रिटेल मध्ये मिळतील असं या दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर दिवाळीच्या खरेदीचा विचार करत असाल तर ह्या शॉपला नक्की भेट द्या. आणि खरंच इकडे तर एकदम पॅराडाईज आहे सजावटींच्या वस्तूंसाठी. फुलांच्या माळा, लटकन असतील, तोरणं असतील, पणत्या असतील, दिवे असतील, आकाश दिवे असतील, वेगवेगळ्या कलरमध्ये, व्हरायटीमध्ये, साईजमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी हवी आहे ती इथे अवेलेबल आहे. इतकं सुंदर कलेक्शन बघून मला तर खूप छान वाटलं. तुम्ही खरेदी केली नसेल तर नक्की या शॉपला भेट द्या आणि तुमची दिवाळीची खरेदी इथून नक्की पूर्ण करा. शॉपचं लोकेशन पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. दिवाळीसाठी मस्त ऑफर आहे. दिवाळीला सजायला पूर्ण सामान भेटेल. दिवाळीसाठी तुम्हाला आकाशकंदी, फॅन्सी लटकन वगैरे, फॅन्सी तोरण, हे सगळं तुम्हाला योग्य दरात आणि होलसेल भावात मिळेल. याचा आपला ॲड्रेस जो राहील हा जवाहर कॉलनी, त्रिमूर्ती चौकात, रिच फॅशन, PRB ज्वेलर्सच्या बाजूला. रेणुका गारमेंट वगैरे, रिच फॅशन हे सगळं आपलंच आहे. इथं तुम्हाला फॅन्सी पूर्ण आयटम बघायला भेटेल. अवश्य भेट द्या.
हे यांचं शॉप आहे. इथं असे सारे खूप डेकोरेशनचे आयटम्स भेटतील आपल्याला होलसेल रेटमध्ये. आणि हे बघू शकता तुम्ही, खूप छान यांनी सजावटीचे सामान वगैरे आणलं आहे दिवाळीचं.